काल नंदुरबार शहरात आदिवासी समुदायाच्या वतीनं काढण्यात आलेल्या शांततेच्या मूक मोर्चाच्या निवेदनानंतर मोठ्या प्रमाणात हिंसक वळण लागलं होतं आणि त्यानंतर दगडफेक देखील झाल्याची परिस्थिती निर्माण झाली होती। अनेक ठिकाणी पोलीस प्रशासनाला अश्रुधुराचा नरकांड्या जे ते फोडण्यात आलेल्या होत्या। एकंदरीत तणावाची अशी परिस्थिती काल जी ती निर्माण झाली होती। मात्र आज सकाळपासून नंदुरबार शहरात शांततेचं वातावरण जे ते पाहायला मिळते। मी सध्या नंदुरबारच्या नेहरू चौकात आहे आणि आपण इकडे सकाळची जर आपण एकंदरीत परिस्थिती बघितली तर तणावपूर्ण अशी शांतता ती शहरामध्ये सुरू आहे। अनेक ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। मोठ्या प्रमाणात जे ते नागरिक जे ते आता सकाळपासूनच रस्त्यावर निघायला सुरुवात झाली। कुठल्याही प्रकारच्या पोलीस प्रशासनाच्या वतीने जी ती संचारबंदी लावण्यात आलेली आहे, त्यामुळे जे ते शहर जे ते पुन्हा पूर्वपदावर येतानाच या ठिकाणी पाहायला मिळतं। तर दुसरीकडे जिल्हा प्रशासन असेल किंवा पोलीस दल असेल या ठिकाणी जो तो सोशल मीडियावर करडी गर्दी ती पोलिसांच्या वतीनं ठेवण्यात आलेली आहे। कुठलाही अपप्रचार होऊ नये, कुठल्याही प्रकारच्या पोस्ट ज्या आहेत त्या व्हायरल होऊ नये यासाठी सायबर पोलिसांची देखील नजर जी ती सध्या सोशल मीडियावरची पाहायला मिळते। तर दुसरीकडे पुन्हा एकदा शहरामध्ये जी ती तणावपूर्व शांतता आहे, मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे। कुठल्याही प्रकारच्या घटनांवर अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जे ते जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, नंदुरबार।